दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे शेव हा आपण बनवणार आहोत। त्याकरता इथे मी घेतलेले आहे 4 वाटी बेसन पीठ। ही वाटी छोटी, ह्या वाटीने मी 4 वाटी चणा डाळीचं पीठ बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा वाटी मी साबुदाण्याचं पीठ घालणार आहे, किंवा तुम्ही याच्या बदली तांदळाचं पीठ देखील घालू शकता। यामध्ये जाईल आता अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचा लाल मिरची पावडर। हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता। हे सर्व छोट्या चमच्याने माप घेते मी। 1 चमचा हिंग, ओवा जो आहे अजवाईन ते मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। 3 ते 4 चमचा ओव्याचा बुडका, ओव्या पावडर आपण यामध्ये घालणार आहोत। 2 3 आणि 4 चमचे आपण ओव्याची पूड यामध्ये घातलेली आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ। आता हे आपण यामध्ये घालणार आहोत आपण किंचित खाण्याचा सोडा। हा तुम्ही घाला अथवा स्किप पण करू शकता तुम्हाला नको असेल तर। हा चिमूटभर खाण्याचा सोडा छोट्या चमच्याने। तो चमच्यामध्ये पसरून घेतला होता म्हणून तसंच, म्हणजे या छोट्या चमच्याने अर्धा चमचा म्हटलं तरी चालेल। आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया कोरडं। हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आणि याला चाळून घेऊया। हे बघा, मी अशी एक परात घेतलेली आहे, किंवा तुम्ही असं एक थाळी वाटं काही पण घेऊ शकता। आणि ही स्टेनर की आपण चाळणी घेतलेली आहे। यामध्ये आता आपण हे सगळं हे मिक्स केलेलं जे आहे सर्व पीठ हे आपण यामध्ये घालूया आणि ह्याला चाळून घेऊया। तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपण हे सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे। आता इकडे आपण शेव तळण्याकरता तेल तापायला ठेवलेलं आहे। त्यामधनं मी 1 पळी गरम तेल मोहन यामध्ये घालणार आहे। आणि आता याला परत आपण मिक्स करून घेणार आहोत।
आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याला भिजवून घ्यायचं आहे. आपण आता पाणी घालून याला हाताने मळून घेऊया. आपण इथे वाटीनेच पाणी घेऊया. इथे आधी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आधी मी इथे थोडं अर्धी वाटी पाणी घालणार आहे. आणि मिक्स करून घेणार. उरलेलं अर्धी वाटी घालणार आहे आणि परत मिक्स करणार आहे. आता आपण याला हाताने मळून घेऊया. हाताने मळून याचा आपण आता मऊसर गोळा तयार करणार आहोत. फार पतलंही करायचं नाही आहे आणि फार घट्टही आपल्याला करायचं नाही आहे. हे बघा, आपलं हे पीठ आता असं मळून झालेलं आहे. असं हे बघा, या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला करायचं आहे. एवढं नरम पीठ आपल्याला असं हवं आहे. याला थोडा तेलाचा आपण हात लावून घेऊया. 1 ते 1.25 वाटी पाणी याच्याकरता लागलेलं आहे. थोडंसं अगदी चिपकू नये म्हणून तेलाचा हात आपण लावून घेऊया. आणि आपलं हे शेव करण्याचा जो साचा आहे आपला, याला पण आतून तेलाने ग्रीस करून घेऊया. आणि ही आपले शेव करण्याच्या ताटल्या आहे. ही बारीक आहे, ही जराशी जाड आहे. हा आपण लाल तिखट टाकल्यामुळे याला असा रंग आलेला आहे लालसर. तुम्हाला जर अशी मसाला तिखट शेव नको असेल तर तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे लाल मिरची पावडर तुम्ही स्किप करू शकता. आता आपण ह्याचा असा गोळा बनवणार आहोत आणि साच्यामध्ये घालणार आहोत. आपण याचा असा एक असा लांबटसर गोळा करून घेणार आहोत आणि ह्या साच्यामध्ये घालणार आहोत. कढईमध्ये आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. ते साच्यामध्ये आपण जे पीठ मळून घेतलं होतं शेवेचं, बेसन पीठ, सर्व जिन्नस घालून ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला याची शेव पाडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण शेव पाडून घेऊ. तर तुम्ही असं हाताने कसं कट करू शकता, तर चाकूने कट करा. त्यामुळे ते कढईवर घेतल्याप्रमाणे तसं कट करून मग तो भाग पार्ट जो असते तो त्याला खाली ढकलून द्यायचा. काढून घेऊया. आपण जाडा साचा वापरल्यामुळे ही थोडी आपली जाडी शेव आहे. आपली झाली आहे. ते बघा, मी आता साचा परत बदलून घेतला. आता मी बारीक शेव घातलेली आहे, बारीक साचा लावून. अशा पद्धतीने आता आपले सगळे मी एकदा तुम्हाला दाखवण्याकरता होता बारीक पण केलेली आहे. परतून घेऊया. काढून घेऊया.
हे बघा, अशा पद्धतीने आपली ही शेव तळून तयार आहे. ही आत्ता आपण बारीक शेव तळलेली आहे. ही मी बघा तुम्हाला अशी तोडून दाखवते. हे बघा, ही बघू शकता तुम्ही कशी छान आपली खुसखुशीत झालेली आहे. आणि ही आपण जाड शेवची तळलेली होती खाली, ती बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. हॅपी दिवाळी अगेन. बाय.